आपण आलो आता हजारा रामा टेम्पलमध्ये आणि हे टेम्पल खूप खास आहे कारण की या मंदिरवर पूर्ण रामायण कोरलेलं आहे. हजारा हा शब्द फारसी उर्दूमधून आलेला आहे, याचा अर्थ हजार असा होतो आणि या मंदिराच्या बाहेरील भिंतीवर इतक्या रामायणाच्या कथा कोरलेल्या आहेत, त्यामुळे लोक याला हजारा रामा टेम्पल म्हणून याला बोलतात. इथे जे शिल्प कोरलेत त्यावरून असं दिसून येतंय की हे जे आहे पूर्ण तिसऱ्या लाईनीमध्ये राम, सीता आणि लक्ष्मण जेव्हा वनवासात राहत होते आणि ते कसे वावरायचे ते पूर्ण याच्यावर कोरलेलं आहे. हा रावण आहे, रावणाचे 10 तोंड इथे कोरलेले आहेत आणि या साईडला सीतेने जे रामाला सांगितलं होतं की हरिण, सोन्याचं हरिण जे दिसलंय ते हवंय, त्याच्या मागे राम जाताना इथे ते स्ट्रक्चर कोरलंय. आणि ह्या साईडला बघाल राम, सीता आणि हनुमान इथे त्यांना पाया पडताना दाखवलंय. तिथे वरती हे ते आहे जिथे रावणाने हनुमानाला कैद केलं होतं आणि हनुमान त्याच्या शेपटीवर बसलेला आणि नंतर सुटून पूर्ण लंका जाळली होती. तो सीन दाखवला इथे. खूप भारी आहे, बघताना असं वाटतं की पूर्ण रामायणच डोळ्यासमोर येतेय. माझ्या मागे जो दिसते तो आहे महानवमी डिब्बा. तर कृष्णदेवराय राजा जे इथले होते ते वरती बसायचे आणि दसरा नवरात्रीच्या वेळेस जे फंक्शन इथे होत होते ते पूर्ण वरती बसून एन्जॉय करायचे. तर आपण वरती जाऊया आणि पूर्ण व्ह्यू बघूया इथला. इथून पूर्ण व्ह्यू दिसतोय. आपण आता पुष्करणी बघायला चाललोय जी इथे खूप फेमस आहे. याचं स्ट्रक्चर खूप सुंदर बनवलंय, पूर्ण स्टेप्स आहेत आणि खाली पूर्ण पाणी, पावसाळ्यात पाणी जास्त वर येत असेल. खूप सुंदर दिसतंय. आपण चाललो आता क्वीन बाथ, जिथे राणीचं स्नानगृह आहे. बाहेरून बघायला खूप सिंपल वाटतं पण आतून खूप छान दिसतं. इथून बघायला खूप चांगलं असं नक्षीकाम केलेलं आहे सगळ्या ठिकाणी. बाहेरून बघायला खूप सिंपल वाटतं पण आतून खूप सुंदर दिसतं. आपण आलो आहे आता विजय विठ्ठल टेम्पलमध्ये, जिथे स्टोन चॅरियट जे 50 रुपयावर नोटीवरचं जे चित्र आहे ते बघण्यासाठी. विठ्ठल मंदिराच्या बांधकामाची सुरुवात देवराय दुसरा यांनी सुरू केली होती, पण कृष्णदेवराय यांनी हे संपूर्ण विठ्ठल मंदिर बांधलंय. एकदा रामदेवराय पंढरपूरला आले होते. त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या मनामध्ये असं आलं की याच्यापेक्षा आपण भव्य मंदिर विठ्ठलासाठी बांधू शकतो. तर त्यांनी हम्पीला येऊन हे विठ्ठलाचं मोठं मंदिर बांधलं आणि नंतर परत पंढरपूरला आले आणि विठ्ठलाला विनंती केली की तू हम्पीला ये. आणि आपला विठ्ठल अगदी भोळा, भक्ताने हाक मारली की लगेच धावून जाणारा. तर विठ्ठलाने पण ही विनंती मान्य केली आणि विठ्ठल पंढरपूरवरून हम्पीला आला.
पण त्यामुळे पंढरपूरमध्ये मोठी शोककळा पसरली. सगळे पांडुरंगाच्या आठवणीत व्याकुळ झाले होते आणि पांडुरंगाचं पण मन काय हम्पीत लागत नव्हतं. तर हम्पीमध्ये भानुदास नावाचे एक संत आले आणि त्यांनी रामदेवरायांना सांगितलं की पंढरपूरला असं असं होत आहे. मग संतांनी राजांना समजवलं. मग त्यांनी विठ्ठलाला परत आणून पंढरपूरमध्ये बसवलं. आता हे एक काल्पनिक म्हणा नाही तर ही एक कथा सांगितली जाते. ज्याप्रमाणे इथे रिसर्च केले आणि इथे जे शिलालेख आहेत, ऐतिहासिक कागदपत्रे आहेत, त्यानुसार असं आहे की या मंदिरामध्ये विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिस्थापना झाली. नंतर कधी आक्रमणामध्ये या मंदिरातील मुख्य मूर्ती हलवण्यात आली. ती आज कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही. हे ते भव्य मंडप आहे जिथे म्युझिकल पिलर्स आहेत. हे सगळे जे दिसत आहेत आतमध्ये बघाल तर सगळे म्युझिकल पिलर्स आहेत. आता आपण म्हणतो मंदिरात आलो पण विठ्ठल दिसला नाही, पण विठ्ठल आहे. जर आपण नीट बघितलं तर स्टोन चॅरियटवर विठ्ठलाची मूर्ती कोरलेली आहे. मूर्ती जरी मंदिरात नसली तरी पण आपल्या स्टोन चॅरियटवर आहे. तर अशा पण काही गोष्टी आहेत ज्या आपण इथे येतो पण त्याला दुर्लक्ष करतो. नीट बघितलं तर समजेल की याच्यावर काय काय आहे, कसं आहे. आणि आपल्याला वाईट वाटतं की इथे विठ्ठलाची मूर्तीच नाही आहे, पण स्टोन चॅरियटवर विठ्ठलचं रूप बघून एक जो असा आनंद मिळतो की विठ्ठलाची मूर्ती नाही पण स्टोन चॅरियटवर ॲटलिस्ट आहे. तर ते तुम्ही पण याल तेव्हा बघा याच्यावर की विठ्ठलाची मूर्ती आणि या साईडला आहे नरसिंहाची मूर्ती.